एवढ्या सस्पेन्सने सांगितलं ना. इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट. माझा आवाज क्लिअर आहे? ऍब्सोल्युटली. ते आमचे मार्गदर्शक आहेत. सांगितल्याबद्दल धन्यवाद. पण खरंच मार्गदर्शन होते का हा लोकांना? त्याचं दर्शन होतंय आम्हाला गेल्या 4 महिन्यात. थँक्स. साधारणतः 3 भाग माझ्याबद्दल सांगतो. पहिलं पर्सनल एज्युकेशनल फर्स्ट पार्ट मध्ये, सेकंड पार्ट रिलेटेड टू बिझनेस, थर्ड पार्ट आहे तो माझ्या सोशल ऍक्टिव्हिटीज. आणि मोठ्याने बोलला तर बरं होईल. आता येतं ऐकू? आता येते. आता येते. ओके. आता येते. तर 3 भागात मी साधारणतः डिवाइड करतोय. पर्सनल म्हणजे जे शिक्षणापासूनचं वगैरे, दुसरं बिझनेस रिलेटेड, तिसरं सोशल, म्हटलं तर चौथं टुरिझम रिलेटेड. टुरिझम इन द सेन्स मला जी आवड होती त्यातलं थोडं थोडं सांगायचा प्रयत्न करतो. पर्सनल मध्ये म्हणजे सुरुवात अशी की माझ्यात आणि मोठ्या भावात 10 वर्षाचं अंतर आहे. माझ्यात आणि मोठ्या बहिणीत 7 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे इन ऑल प्रोबॅबिलिटी एक फुलस्टॉप होता, कुठेतरी धक्का लागला, त्याचा कॉमा झाला असणार आणि मी ऍक्सिडेंटली आलेलो आहे. कारण एवढी गॅप आहे, त्या काळात तर विचारणं शक्य नव्हतं, पण चेष्टेचा भाग हा आहे. त्यामुळे दोघंही माझ्यापेक्षा बरीच मोठी. सर्वात लहान असल्यामुळे तशी माझ्यावर काहीही जबाबदारी नव्हती. पहिल्यापासून तसा सरळ, म्हणजे जास्ती छक्के पंजे न करणारा, म्हणजे ह्याला फक्त शिकावं, कुठेतरी प्रोफेसर वगैरे होईल किंवा नोकरी करेल इथपर्यंतच घरच्यांची अपेक्षा होती. कारण भाऊ आहे तो डायनॅमिक होता, तो लोकांचे उचापती पण करायचा आणि सगळ्यांना पुरूनही उरायचा. आणि त्या मनाने मी म्हणजे एकदम बावळट म्हणून आहे, पण शांत असा स्वभावाचा. अशी बॅकग्राऊंड होती. सुरुवातीच्या संबंध म्हणजे एक 7th 8th स्टँडर्ड पर्यंत साधारणतः पहिला दुसरा वगैरे नंबर असायचा. त्याच्यानंतर एक विशेष कलाटणी लागली ती म्हणजे मला ज्ञान प्रबोधिनीत फर्स्ट बॅच मध्ये ऍडमिशन मिळाली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ज्ञान प्रबोधिनी कदाचित माहीत नसेल. ही पुण्यातली शाळा आहे आणि संबंध भारतात बहुतेक ही एकमेव शाळा अशी आहे की जिथे ओनली क्रायटेरिया ऑफ ऍडमिशन इज IQ. Your IQ has to be 140 or else 120 plus some special scores. आणि ते स्कोर्स ते त्यावेळी सांगायचे नाहीत. मलाही वडिलांनी नेलं, मी त्या टेस्ट दिल्या, ऍप्टिट्यूड आणि IQ टेस्ट वगैरे. मला त्यातलं काहीही तेव्हा कळलं नाही. डॉक्टर अप्पा पेंडसे जे ज्ञान प्रबोधिनीचे फाउंडर, त्यांनी जे सुरुवातीला सिलेक्ट केली त्यात माझा नंबर लागला. प्रत्येक गोष्टीत काहीतरी लोकांची चूक होऊ शकते ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. ज्ञान प्रबोधिनीत मी जेव्हा होतो तेव्हा एकच होतं आणि अजूनही प्रत्येक डिव्हिजन मध्ये फक्त एकच क्लास, म्हणजे 5th स्टँडर्डला एकच क्लास, 30च्या वर स्टुडंट्स नाहीत. मी असताना संबंध शाळेत 189 स्टुडंट्स आणि 22 टीचर्स, ऑल मोस्टली PhDs, असं त्यांचं संबंध होतं. त्या शाळेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आणि मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. एक गोष्ट तर म्हणजे जेव्हा कधी लोकांना माझी अकलेची शंका येते तेव्हा ज्ञान प्रबोधिनी हे एक माझ्या दृष्टीने कवच होतं. हा एक माझ्या तर हा नितेश सगळ्यांना म्यूट कर. दुसरी गोष्ट ज्ञान प्रबोधिनी एक सेकंड, सगळ्यांना अनम्यूट करतो. बाकीच्या जसं म्हटलं एकच क्लास आणि वगैरे, जो मी आधी पहिला दुसरा येत होतो, तर मला आठवत नाही उरलेल्या 4 वर्षात ज्ञान प्रबोधिनीच्या मी कधी पहिल्या 15त आलो. म्हणजे जी 30 मुलांची बॅच ही माझी सर्वात मोठी बॅच होती आणि त्यातल्या पहिल्या 15त मी कधीही आलो नाही. आणि एक एक म्हणजे जिनियस काय असतात ते मला तिकडे कळले. हे आत्ता सुद्धा सांगतो, आमच्या 30 जणातले 13 डॉक्टर झाले. तेही साधे डॉक्टर बरेच कमी, म्हणजे
ऑर्थोपेडिशियन मध्ये कदाचित डॉक्टर कुलकर्णींना माहिती असेल, डॉक्टर पराग भिडे म्हणून पुण्याचा, तो माझा क्लासमेट, तो भिडे मी भिसे, असा फरक. किंवा ICMR किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा डायरेक्टर डॉक्टर संजय मेंदळे, जो आता हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये रिसर्च इन्चार्ज आहे, डायरेक्टर, तो माझा क्लासमेट. आता ज्ञान प्रबोधिनीचा जे संचालक आहे तो डॉक्टर गिरीश बापट, तो माझा क्लासमेट. म्हणजे सगळे जण आहेत ना, 101. म्हणजे भरकटलेला हा मी तिथेही एकटाच राहिलो की जो असा वेडेवाकडं शिक्षण घेत गेला. बाकीचे सगळे जण अभ्यासात आणि एकंदरही खरोखरच जिनियस. आणि त्या शाळेत एवढी मजा होती की नुसतं शिक्षण नाही, आमच्यात असे 4 ग्रुप केलेले होते. आणि त्या काळात म्हणजे 9वी 10वी 11वी म्हणजे एक महिन्यात तू गांधीवाद डिफेंड कर, दुसऱ्या महिन्यात तू मार्क्सिझम डिफेंड कर. हे गेल्या महिन्यात मी गांधीवाद डिफेंड केला होता, पटो न पटो. नेक्स्ट मंथला माझ्यावर मार्क्सिझमचा डिफेंड करायची पाळी. म्हणजे एका माणसाने जर 2 हातांनी बुद्धिबळ खेळलं तर जी फिलिंग येईल ना, ती फिलिंग त्यावेळी यायची. स्पोर्ट्स मध्ये सांगतो की व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट वगैरे तर गेम्स सोडा, पण खो खो आट्यापाट्यापासून ते जॅव्हेलिन थ्रो, वॉल्टिंग हॉर्स, जुडो, ह्या टाईपचे सगळे गेम्स, कारण रोज 5 ते 7 गेम्स हे कंपल्सरी होते. हे एकंदरच सांगतो खरोखर युनिक. आता 22 डिसेंबरला 50 वर्ष झाल्याबद्दल ज्ञान प्रबोधिनीच्या आम्ही एकत्र भेटलो. अविनाश धर्म तो त्याचा असिस्टंट म्हणजे इंडियाचा नंबर 2 कर्नल असबनीस, तो त्याच्या रॉचा त्यावेळी होता, आता रिटायर झाला डायरेक्ट. तो आहे 40 IAS आणि IPS IFS च्या असतं असतं. तर तो ज्ञान प्रबोधिनीचा काळ झाला, कॉलेज झालं. कॉलेज झाल्यानंतर घरचे, मी ऍक्च्युली आईच्या बाजूने आजोबा साधारणतः 85 वर्षापूर्वी बिझनेस चालू केला. तो हार्डवेअरचा होता. आणि त्याच्यानंतर तो मामा चालवत होता, मामा इष्ट डॉक्टर कुलकर्णी ओळखतात माझ्या मामा. जे होते तेव्हा मामा म्हटलं तू BSc म्हणून, मी तेव्हा UDC शिकत असतानाच बिझनेस मध्ये आलो. त्यात थोडे प्रॉब्लेम यायला लागले. परत UDCT जाऊन पेंट्स टेक्नॉलॉजी केली, जी सरफेस कोटिंग आणि पेंट्स टेक्नॉलॉजी असं संबंध शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर बिझनेस आहे तो संबंध वेगळ्याच रीतीचा झाला. म्हणजे पेंट्स प्रिंटिंग वगैरे झालाच, पण त्यात इंजिनिअरिंगचाही भाग झाला. म्हणजे असं संबंधच आहे ना, म्हणजे खूप चेंजेस, आणि तेही एन्जॉयबल झाले. जसं म्हटलं, कोणालाही घरच्यांना अपेक्षा नव्हती की मी बिझनेस करीन, आणि मलाही इच्छा नव्हती, किंवा म्हणजे हे खोटं बोलणं, छक्के पंजे वगैरे. पण त्यातही एक बरं वाटलं, मी डॉक्टर होऊ शकलो नसतो, कारण मला ब्लड बघितलं किंवा ते संबंध किती गडबड होती. इतरही भाग होताच. म्हणजे मी लॉयर झालो नाही, तेही लॉजिकल होतं. इंजिनिअरिंगला मॅथ्सचा वांदाच होता, त्यामुळे तेही शक्य नव्हतं. तर मग हे बिझनेसमध्येच राहिलो. आणि आयुष्यभरात एक गोष्ट जाणवली की स्मॉल स्केल इंडस्ट्रीत वगैरे म्हणतात की तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन पाहिजे काळानुसार, एक 10 वर्षांनी वगैरे. 40 वर्ष बिझनेस केला, डायव्हर्सिफिकेशन वगैरे सगळं हे फार नॉर्मल रीतीने आणि चांगल्या रीतीने आपोआप झालं. म्हणजे ही खरोखर जेवढं जेवढं मागे वळून बघतो तेवढी ही दैवी काहीतरी कृपा वाटते. कारण आय नो माय लिमिटेशन्स, आणि एवढ्या सगळ्या लिमिटेशन्स मध्ये डायव्हर्सिफिकेशन किंवा बिझनेस वगैरे जर सगळं विचार केला. आता तुम्हाला सांगतो, मी जेव्हा बिझनेस मध्ये आलो तेव्हा एक चमत्कारिक गोष्ट सांगतो की CRP, स्टेंट साल्मोनेला वगैरे, किंवा प्रेग्नन्सी किट, जॉन्सनची इथनॉर डिव्हिजन, ह्यांच्यासाठी ग्लास आणि प्लास्टिक स्लाइड बनवणाऱ्या वी वेर द ओनली मॅन्युफॅक्चरर इन इंडिया.
त्याच्यानंतर रॅनबॅक्सी लुपिन पासून सगळ्यांना वी वर द सिंगल सोर्स. जे मित्रा इन दिल्ली, वी वर द सिंगल सोर्स टिल 1990. अतिशय चमत्कारिक गोष्ट. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेलो. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मर्फी, बुश, नेल्को, फिलिप्स या सगळ्यांना मेजर सप्लायर राहिलो. ऑर्सन, निहॉन वगैरे टीव्ही इंडस्ट्रीची किंवा क्राऊन वगैरे जर धरलेत किंवा त्यावेळचे बीपीएल वगैरे, मला दे ना तुझं हे. व्हिडिओकॉन धरलेत, तर धूत आणि मी असे 3-4 फुटावर बसलेलो आहोत. कारण आय वॉज द सिंगल सोर्स टू व्हिडिओकॉन फॉर 2 years. आय वॉज द सिंगल सोर्स टू कल्याणी शार्प फॉर 4 years. म्हणजे त्या सगळे जे आहेत ते पार्ट्स आहेत ते शार्पला, सोनीला, जपानला जाऊन अप्रूव्ह होऊन व्हायचे. एवढी क्वालिटी करू शकलो, हे एक समाधानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे ते डायव्हर्सिफिकेशन करता करता ह्या संबंधामधून मी डिस्प्ले प्रमोशनला गेलो. डिस्प्ले प्रमोशन मध्ये पेप्सीचा 20 ते 22 वर्ष आय वॉज अ मेजर सप्लायर फॉर मुंबई. म्हणजे त्यांच्यातर्फे मी कुठलाही नवीन ब्रँड असेल, आता त्यांनी समजा गॅटोरेड केलं किंवा त्यांनी स्लाइस केलं म्हणजे पूर्वीचं मँगोला, तर ते सबंध ब्रँडिंग, हाय विजिबिलिटी, इन शॉप ब्रँडिंग, एअरपोर्टवरचे स्टॉल्स, हे सबंध ब्रँडिंग आहे. हे आय वॉज द मेजर सोर्स. सांगायला आनंद होईल की त्या काळी पेप्सी यूज टू स्पॉन्सर फॉरेन आर्टिस्ट, म्हणजे जे पॉप सिंगर्स आहेत, तर त्यातले रोलिंग स्टोन्स, ब्रायन ॲडम्स, ब्रिटनी स्पियर्स, एनरिके, शॅगी यांचे बीकेसीचे प्रोग्राम आहेत ते इव्हेंट मार्केटिंग, ब्रँडिंग आहे ते मी हँडल केलं होतं. आज जेव्हा मागे वळून बघतो, आता तर ते येतच नाही तिकडे, पण रोलिंग स्टोन्स वगैरे पासूनचे म्हणजे जे आता जे वेस्टर्न म्युझिक मध्ये असतील त्यांना त्यांचं नावं माहिती आहे, तर ह्या सगळ्यांचं ब्रँडिंग मी केलं. फार टॅक्सिंग जॉब असायचा. मला वाटतं माझ्या आयुष्यातली 5 वर्ष त्या बिझनेसमुळे नक्की कमी झाली असतील. नंतर नंतर कंटाळा यायला लागला की इतकं घोड्यावरून यायचं की तोंडावरून निघालं. हे राग पण यायचं. त्यांना विचारायचं, तुम्ही बॉटल जशी खोलता तसं तुमच्या तोंडून येतं आणि तुमची अपेक्षा असते की तुम्हाला सर्व केलं पाहिजे. तसंच जसं एक पेप्सी होतं तसं नेस्ले सांता 1996 पासून ते 2018 पर्यंत वेस्ट झोन म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा इथले साधारणतः 250 ते 300 कॅफेज किंवा कॉफी कॉर्नर्स किंवा स्टँड अलोन किऑस्क, मॅगी स्टेशन्स, ही राईट फ्रॉम फ्लोरिंग टू फॅब्रिकेशन टू काउंटर्स टू इलेक्ट्रिकल पेंटिंग सबंध, म्हणजे जे आता आपले महान संजय राऊत जसं म्हणाले होते, डॉक्टरला काय कळतं, कंपाऊंडरला जास्ती कळतं, तसं आर्किटेक्टनी करायची ऐवजी ती कामं मी करत होतो. आणि ती कामं आहेत ती बऱ्याचशा आर्किटेक्टनी त्यांची दाद दिली. तर ह्या पद्धतीने जेव्हा मागे वळून बघतो तर हा संबंध जो प्रवास आहे, जेव्हा बिझनेसमध्ये गेल्या 42-45 वर्षात मी फक्त एकदा कर्ज घेतलं पर्सनल आणि बिझनेस बँकेचं, 1992 ला घेतलं, जे 5 वर्षासाठी होतं आणि 1 वर्षात मी पर्सनल आणि बँकेचं लोन फेडलं. म्हणजे सगळं फंडिंग जे आहे ते इंटरनल अॅक्रुअल्स मधून आलं. कर्जही घेतलेलं डेक्कन मर्चंट कडून 1 वर्षात फेडलं, 12 महिन्यात, 60 महिन्याच्या आधी. आणि भावाकडूनच पैसे घेतले होते एक इंडस्ट्रियल गाळा ऍडिशनल घ्यायला. एवढं सबंध आयुष्य आहे ते बिझनेसमध्ये स्मूथ. इव्हन ॲग्रोटेक सारखी कंपनी आहे, ॲक्ट 2 ची किंवा त्यांच्या फ्रेंच फ्राईजचं ब्रँडिंग किंवा टायटनची सांगता 300 शोरूम्सची सगळी ब्रँड जी आहेत ते म्हणजे शॉप्सचं ब्रँडिंग हे मी केलेलं आहे. म्हणजे रागा, सोनाटा, फास्ट ट्रॅक वगैरे अशी जी संबंध असतील ती संबंध ब्रँडिंग आहेत ती मी केलेली आहेत. किंवा IDBI वगैरेची संबंध, ATM वगैरे, ही म्हणजे चांगल्या कंपन्यांचं लो कॉस्ट आयटम होते, पण तरी त्या मानाने इज्जत मिळाली आणि मानाने केली. म्हणजे फार मोठा झालो नाही, पण मला वाटतं नितेश पाटील माझ्याकडे आले होते, त्यांनी आणखीन बाळा दोघही जण जे थोडेसे क्रिएटिव्हिटी आणि ग्राफिक्स आणि इतरात आले, तर त्यांनी बघितलेले की बिफोर आणि आफ्टर मी ठेवले. गोव्यातली गोवा टुरिझम तर्फेची जेवढी ठिकाणं आहेत, मिरामर, कलंगूट किंवा पणजी वगैरे, तिथले बिफोरची जे आहेत आणि
झाल्यानंतरचे आफ्टरचे हे फोटो कधीतरी माझे स्वतःचेच मी बघितले की काहीतरी गंमत वाटते. तर असा बिझनेस सुद्धा आहे ना, तो म्हणजे चांगल्या रीतीने झाला, हे एक मोठं आश्चर्य. तिसरी गोष्ट सोशल ऍक्टिव्हिटीज. 94ला लायनिझम मध्ये आलो. त्याच्यानंतर 2001 मध्ये लायन्स क्लब ऑफ सितला देवीचा प्रेसिडेंट झालो. 98च्या सुमाराला सारस्वत बँकेचे आणि भवानी बँकेचे डायरेक्टर रवींद्र पाटकर, जे क्रिकेटवरचे किस्से, त्यांची पुस्तकं प्रसिद्ध होती, माधव मंत्री, सचिन तेंडुलकरचे वगैरे चांगले मित्र, त्यांचं माझ्यावर प्रेम बसलं, वरदहस्त मिळाला. त्यांनी मला सारस्वत प्रकाशन म्हणून एक संस्था आहे जी गेले 36 वर्ष त्रैमासिक करते. सारस्वतांच्या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या घटना, प्रकाशनं वगैरे या सगळ्यांचं एक कंपायलेशन होतं वगैरे. तिथे ट्रस्टी केलं 98 साली, आणि तिथपासून मी तिथे ट्रस्टी आणि गेले 2 वर्ष मी तिकडे प्रेसिडेंट आहे. सारस्वत ब्राह्मण समाज जो गिरगावातला आहे, जिथे कालनिर्णयचे जयराज साळगावकर चेअरमन आहेत, त्यांच्या मॅनेजिंग कमिटीत मी आहे. प्रिंटर्स असोसिएशन मध्ये गेले जवळजवळ 25 ते 30 वर्ष मी ऑफिस बेरर राहिलो. ती त्यांची जी सध्याची जी संस्था, म्हणजे इट्स अ नॅशनल असोसिएशन, तिथे मी आत्ता सध्या प्रेसिडेंट आहे. आय विल बी रिटायरिंग इन डिसेंबर. आय एम द फाउंडर मेंबर, आय एम द लॉंगेस्ट सर्विंग डायरेक्टर. आणखीन एक गंमत सांगायची म्हणजे गेल्या 30 वर्षातला एकमेव मराठी मनुष्य दिलीप भिसे आहे की जो तिथे प्रेसिडेंट झालेला आहे. गेल्या 40 वर्षातला दुसरा आहे, कारण 30 वर्षापूर्वी मला वाटलं होतं मीच आहे. गेल्या 30 वर्षापूर्वी माझे मामा हे पहिले प्रेसिडेंट झाले होते. हे रेकॉर्ड काढलं तेव्हा दिसतं. माझ्याकडचे जे मेंबर आहेत त्यातले एकेकाकडे 1 ते 2.5 लाख स्क्वेअर फूटची मॅन्युफॅक्चरिंगची युनिट आहेत. 400-500 माणसं कामं करतात. 100 कोटीपेक्षा जास्ती टर्नओव्हरवाले अशा संस्थेच्या, म्हणजे होळकर साहेबांना कल्पना आहे त्यातली, की अशा संस्थेत म्हणजे कंपॅरिझन करत नाही, पण आमची संस्था त्यांची मुंबई पुरती आहे, माझी नॅशनल लेवलची आहे. इट इज एफिलिएटेड टू अ फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फेडरेशन विच इज प्रिडॉमिनंटली युरोपियन. तर जगातल्या 37 देशातले जी असोसिएशनची फेडरेशन आहे, त्या फेडरेशन, आता काल सुद्धा मी इंटरॅक्ट त्यांच्याशी करत होतो. गेली 7 वर्ष इंडियाला मी रिप्रेझेंट करतो. वर्षातून एकदा ते दोनदा मला युरोपमध्ये ऑल पेड, म्हणजे एअरफेअर पासून 4 स्टार 5 स्टार मध्ये राहायला मिळतं. आणि आय एम रिप्रेझेंटिंग इंडिया. त्या 70 जणात व्हेज किंवा फिश खाणारा असं स्पेसिफिकली लिहिणारा फक्त एकच गाढव आहे, आणि तो म्हणजे मी. कारण बाकी कोणाचं डायटरी काही लिहिलेलं नसतं. पण एकंदर जर बघाल तर जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा सगळ्या आयुष्यभरात एक कुठेतरी दैवी वरदहस्त आहे. त्याच्याशिवाय हा प्रवास असा झालाच नसता. आता कदाचित एक काही दिवसात मी हॉस्पिटलच्या कमिटीवर जाण्याची, 50 बेडचं हॉस्पिटल आहे, डॉक्टर कुलकर्णींना माहिती आहे, कारण त्या हॉस्पिटलमध्येच त्यांची माझी सांगता 25-30 वर्षापूर्वी पहिल्यांदा ओळख झाली. तर इन ऑल प्रोबॅबिलिटी आय विल बी जॉईनिंग मॅनेजिंग कमिटी ऑफ दॅट हॉस्पिटल. तर असा संबंध प्रवास की जो मनुष्य फारसा लाईमलाईटमध्ये राहायला बघत नाही किंवा ज्याला मास फॉलोईंग नाही, अशा माणसाला बहुतेक मला ठिकाणी स्ट्रॅटेजिस्ट किंवा थिंक टँक अशा रीतीने घेतलं जात आहे. आणि मी माझ्या परीने उपद्व्यापी न ठरता लोकांना जेवढं जमेल तेवढं त्यात इन्व्हॉल्व होतो. हा असा संबंध, तोही प्रवास झाला. पर्सनली विचाराल तर मगाशी भावा बहिणीचं बोललो. नॉर्मली लोकांनी बघितलं की पैशावरून भावा बहिणी भांडणं घरात होतात वगैरे. माझा किस्सा सांगतो. जेव्हा आई वडील गेले तेव्हा मी भावा बहिणीनं सांगितलं, एक भाऊ एक बहीण, की ते पैसे काय ते तुम्ही बघा म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे राहत होते
तर ते पैसे तुझे म्हणून. भावानी सांगितलं एकच अट आहे, 3 महिन्यात जर तू गाडी घेतली नाहीस, बुक केली नाहीस, तर मी माझा हिस्सा घेणार. म्हटलं ठीक आहे. 2 महिन्यांनी त्यांनी एकदा कॅज्युअली विचारलं, गाडी बुक केली? तर नाही केली अजून. त्याच्यानंतर परत आयुष्यात त्यांनी तो प्रश्न विचारला. कोणीही असे भाऊ बहीण जनरली मिळणार नाही. माझ्या बायकोला सुरुवातीला लग्न झाल्यावर आश्चर्य वाटायचं की ह्याचा भाऊ दरवेळी याला जाताना दिली काही पैशाचा वगैरे प्रॉब्लेम आहे, काही पैसे पाहिजे असं विचारतो. तर तिला सुरुवातीला आश्चर्य वाटायचं, नंतर सवय झाली. आत्ता गेल्या 1-2-3 वर्षापूर्वीपर्यंत भाऊ विचारायचा, पण त्याला इनडायरेक्टली हिंट दिली आणि त्याला ती कल्पना होती की त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्ती आहेत म्हणून. पण तरी आत्तापर्यंत तो विचारत राहिला. बहीण अमेरिकेला असते, भाची सगळे तिकडे आहेत. बहिणीने अमेरिकेला जाताना माझ्याकडे पैसे दिलेले, खूप मोठी रक्कम आहे, 8 फिगरच्या वर आहे. मलाच टेन्शन येतं आता या कोविडच्या काळात. तिला फोन करून सांगितलं काही झालं वगैरे तर कॉम्प्लिकेशन नको. तर म्हणजे भावा बहिणींनी एवढा विश्वास टाकावा. बायकोही चांगली मिळाली. आज 38 वर्षाच्या सर्व्हिस नंतर सारस्वत बँकेच्या ती डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर झाली. माझ्या सुखी संसारात 99% हिस्सा तिचा आहे, 1% माझा आहे. म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर माझं 30 मेला लग्न झालं. जून महिन्यात काहीतरी हरतालिका होती. मी तिला म्हटलं, हे बघ अजून तुला माझं काय माहिती नाहीये, तू उगीच 7 जन्माचे फेरे आत्ताच अडकवतेस, त्याच्याऐवजी 1 वर्ष बघ. त्याच्या पुढच्या वर्षीपासून तिला सांगायला लागलं नाही की कर म्हणून. तिलाही ते पटलं. पण विनोदाचा भाग सोडला तरी ती अतिशय शांत आहे आणि म्हणजे जे काय त्रास द्यायचं काम आहे ते माझ्याचकडे आहे. दरवेळी ती थोडीशी धार्मिक आहे, मी धार्मिकही फारसा नाहीये. तेव्हा दरवेळी ती नमस्कार करते तेव्हा असं वाटतं की ती बहुतेक माझ्यासाठी करते. म्हणजे मी पूर्वी लोकांना म्हणायचं, आमच्यात अंडरस्टँडिंग आहे की ती पुण्य कमवते आणि ते मला लागू पडतं. तर खरोखर त्या दृष्टीने एक मुलगी आहे, ती स्टार TV मध्ये काम करते चांगल्या पोझिशनमध्ये. जावई चांगला आहे, तो एशियन पेंट्समध्ये मॅनेजर आहे. एक नातू आहे. म्हणजे माझ्या व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर एक DP आहे, एन्जॉईंग विथ ग्रॅटिट्यूड. तर तो खरोखर मनापासून आहे ग्रॅटिट्यूड. आणि ह्याचं कदाचित एक कारण मला कळलं, वयाच्या 59व्या वर्षी मी पहिल्यांदा ज्योतिषाकडे गेलो. त्याचं कारण असं झालं की बायकोला मलेरिया झाला. मलेरिया झाला आणि डायरेक्ट ICU मध्ये. तिथे ICU मधून बाहेर आलं, परत पुढच्या महिन्यात ICU मध्ये. आता माझं आयुष्य एवढं संथ आणि एवढं सरळ गेलं की असा हादरा मला कधीच अपेक्षित नव्हता. आता करणार काय, म्हणजे तिथे लॉजिक संपतं. बरं कुणाला विचारावं ज्योतिषी तरी आता म्हणजे मुलीलाही सांगता येणार नाही, नातेवाईकांनाही वाटणार ह्याचं डोकं फिरलंय म्हणून. तर मुलगी जेव्हा रिलिव्हर म्हणून आली तेव्हा हॉस्पिटलमधून एक ॲडव्हर्टिजमेंट वाचली होती नाडीशास्त्राची. त्याच्याकडे गेलो चेंबूरला. त्याला म्हटलं, त्यांनी सांगितलं, ते रेकॉर्डिंगही माझ्याकडे अर्धा तास, तो 15 मिनिटं तामिळमध्ये, 15 मिनिटं त्याचं हिंदीमध्ये. त्यात त्यांनी बाकीचा सगळा भाग सोडून द्या, त्यांनी दरवेळी सांगितलं, हा तुझा 7वा आणि शेवटचा जन्म आहे आणि हा जन्म तू तुझ्या मर्जीने जगणार. तर त्यावेळी मला 59व्या वर्षी पहिल्यांदा लक्षात आलं की हे सगळं मागे वळून बघताना हे कुठेतरी ती लीक आहे आणि ती खरोखर त्या सर्व बाबतीत मी देवाची म्हणजे आभार मानतो की, आणि एकच प्रार्थना करतो की आत्तापर्यंत जसं गेलं माझं आयुष्य, मला नेहमीच संथ आवडलं. लोकांना जे असं थ्रिलिंग चॅलेंजिंग, मला ते कधीही आवडलं नाही. मी कुणाच्या गाडीत असेल किंवा मी असेल फर्स्ट लेनमध्ये चालवत असेल तर मला राग येतो, बाजूला घे, सेकंड लेननी आपण चालायचंय. तसं आहे ना, आयुष्यही मला तसंच पाहिजे होतं आणि तसंच झालं आत्तापर्यंत. उरलेलंही सुखाने गेलं की सुटलो सगळ्यांच्या तर्फे. आणि जसं म्हटलं की आता जसं तुमच्या लायन्स क्लब ऑफ माईममध्ये आलो तर कुणाची अपेक्षा नव्हती, माझीही नव्हती. समोरून अचानक प्रेसिडेंटशिप आली. त्या पद्धतीने बहुतेक सगळ्या ठिकाणी असं न मागता आपणहून आलं. म्हणजे मी नुसता प्रवाहाबरोबर राहिलो, पोहत गेलो, ते हातपाय पण धड मारले नाहीत आणि आपोआप हा संबंध प्रवास होत गेला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी आणि
अं, दैवी कृपेने घरच्यांच्या सर तुमच्या प्रवासाची माहिती पाहिजे. परदेश. ओके ओके, ती पण थोडक्यात सांगतो. मला लहानपणीपासून गलिवर्स ट्रॅव्हल हे माझं सर्वात आवडतं पुस्तक. गलिवर ट्रॅव्हल मधलं कन्सेप्ट जे आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि मलाही तेव्हा वाटायचं काय देवानी पण केलेलं आहे. ते एका भागात सगळी काळी लोक उंच दिप्पाट, एका भागात नको तितके पांढरे फिक्के लोक, ती लोक दुसऱ्या भागात पिवळे बुटके लोक म्हणजे जॅपनीज ओरिएंटल वगैरे जरा असं संबंध होतो. आणि ती एक आवड होती आणि त्या आवडीने मला तयार झाली आणि साधारणतः 35 देश मी प्युअरली टुरिझमसाठी केले. आणि ते करत असताना त्यात आता जसं म्हटलं गेली 7 वर्ष तर मी आमच्या असोसिएशन तर्फे इंडियाला रिप्रेझेंट करतो. माझी मुलगी आहे ती ब्लॉगर आहे आणि ती तिची जवळजवळ 250 आर्टिकल्स ट्रॅव्हल रिलेटेड झाले. वयाच्या 34व्या वर्षी तिचेही 35 देश झालेले आहेत. त्यामुळे मला गायडन्सला तीही चांगली मदतीला पडायची. तिने जर सांगितलं की आता तुम्ही बर्लिनला जाताय, बर्लिनला जाताय तर तिकडून बाजूचा एखादा पोलंड करून घ्या. मग मी पोलंडला जायचं, मग पोलंड वगैरे फिरून घ्यायचं आणि मग प्रत्येक ठिकाणी म्हणजे ही सुरुवात जर धरली तर सुरुवातीला मी बायको मुलीबरोबर एक सांगता 17 देश केले. त्याच्यानंतर मुलीचं लग्न झालं, तिला मी सांगितलं होतं मी तुला 20 देश दाखवीन, त्याच्या पुढचे तू करायचे म्हणून. आणि मी आणि बायकोनी आतापर्यंत सांगता 25 देश एकत्र केले. मी एक सांगता 5-6 देश एकट्याने किंवा मित्रांबरोबर केले आणि इवन क्रूज केली. युरोपमधले सांगता 20 देश तर माझे झाले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मी रेग्युलर टुरिस्ट सारखा न जाता मी साधारणतः आधी त्या संबंध कंट्रीचा स्टडी करतो, राईट फ्रॉम पॉप्युलेशन, तिथलं कल्चर, त्यांचं स्पेशालिटी काय. आणि जसं म्हटलं आता भागवत वगैरे इकडे आहेत. आज एखादा डिवोट ख्रिश्चननी बघितलं नसेल एवढे कॅथीड्रल, बॅसिलिका, बेल टॉवर आहेत ते मी बघितलेले आहेत. आणि त्यांच्या आर्किटेक्चरच्या दृष्टीने एक क्लासिक, गॉथिक, बारोक, आर्ट डेको वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत हे बघितले आहेत, समजून घेतलेले आहेत आणि बघून मी ते क्लासिफाय सुद्धा करू शकतो. प्रत्येक ठिकाणी जिकडे जाईन तिकडे वॉकिंग टूर करायचं. वॉकिंग टूर म्हणजे कशी, आपल्याकडे ती कन्सेप्ट फार लोकांना माहिती नाही, ती आत्ता चालू झाली की फाउंटनला यायचं, एक 15 जणांचा ग्रुप असेल, त्यांना फोर्ट मधले आणि कुलाब्यातले बॅलट पियरचे जे आहेत ते लँडमार्क्स दाखवले जातात. वॉकिंग टूर असते एक 4 तासाची. त्या पद्धतीने मी बरेचशा सिटीज ज्या आहेत त्या पद्धतीने बघितल्या आहेत. त्या झाल्यावर मी बियर टूर्स करायचो. मी आता समजा बर्लिनला गेलो, हॅम्बर्गला गेलो, झेकोस्लोवाकियात प्रागला गेलो तर संध्याकाळी बियर टूर करायची. मग तिथे बियरचे जे प्रकार आहेत सगळे, म्हणजे इंडियन पेल एल आहे किंवा व्हीट बियर आहे किंवा लॅगर आहे, असे सगळे जे आहेत, पिल्सनर आहे, ते प्रकार आहेत. आणि मग तिकडे गेल्यावर आहेत ना, कारण तिकडे मला सुरुवातीला एक गंमत वाटली, आपल्याकडे फारसे ब्रँड आहेत ते असे 200-250 वर्षाचे बघितलेले नाहीत आपण. पण त्यांच्याकडे इवन लिकर वरती बघाल तर किंवा पाण्याचा एक ॲक्वापन्ना म्हणून मला एक हॅम्बर्ग मध्ये ब्रँड मिळाला, तो 450 वर्ष जुना पाण्याचा ब्रँड. तिथून माझी उत्सुकता चालू झाली आणि मग हा ब्रँड कुठला आहे, तर मग कुठलीही बियर घेताना त्याची एस्टॅब्लिश्ड ब्रुअरीची बघायला लागलो. ती करताना मला एक एक दिसले, ते बघून आश्चर्यचकित झालं की आता झेकोस्लोवाकियात एक क्रुसोविक नावाची एक बियर आहे. ती बियर आहे, ती रॉयल फॅमिलीला सप्लाय करायची, त्याची एस्टॅब्लिशमेंट आहे ती 1581 ची. एक बियरची कंपनी 1581 ची इन्सेप्शन. आणि जाताना मला ती फॅक्टरी पण दिसली. आणि माझा संबंध हा प्रवास सुद्धा कसा झाला की मी प्रागमध्ये 2-3 दिवस राहायचो, पण लोक जनरली प्राग बघून परत येतील, पण मी प्रागमध्ये न जाता मुलीच्या गायडन्सनी किंवा ऐकल्यामुळे मी कार्लोवी व्हेरी म्हणून तिकडून 160 किलोमीटरवर किंवा चेस्की क्रुमोलोव हे दुसरं म्हणजे जिकडे कसिनो रॉयलचं शूटिंग झालं, ती वगैरे ठिकाणं आहेत. ही अशी सगळी इंटिरियर भाग जे आहेत, आता इटलीमध्ये
लोक आपले नॉर्मली बघत नसतील, पण मी सिसिलीचा भाग किंवा टुस्कॅनिया, टर्किनिया किंवा इतर जी अशी आहेत संबंध, हे अशी ठिकाणं पण इंटरनली बघितली आणि तिकडचे ब्रँड्स, तिकडच्या डिफरंट वाईन्स, तिकडच्या बियर लोकल, एक एक ब्रँड म्हणजे आता झेकोस्लोवाकिया आणि जर्मनीमध्ये तर ते तर माहेरघर आहे, म्हणजे आपल्याला कल्पना करवत नाही असे जवळजवळ शेकडो हजारोनी ब्रँड आहेत. तर त्यातले जे लीडिंग ब्रँड्स आहेत नॅशनल, ते प्रत्येक ठिकाणी बघायचे, त्यांचे फोटो घ्यायचे. असे एक एक छंद मला लागला. म्हणजे आपल्याला कल्पना नाही, पण जसं चीजमध्ये एक साधारणतः हजारो प्रकार आहेत, ती लोक खूप पॅशनेट आहेत. तर आपल्यापैकी मला वाटतं संजय चुरींची फॅमिली किंवा होळकरांची फॅमिली किंवा वगैरे असे जे आहेत किंवा इतरही कोण कामत वगैरे यांच्याकडचे, हे सगळं फूड इंडस्ट्री रिलेटेडमध्ये, त्यांना माहिती आहे की चीज असेल किंवा पेस्ट्री असेल किंवा बियर असेल किंवा ह्या सगळ्या वाईन्सचे जे प्रकार आहेत, त्यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी पॅशनेटली, आपल्या दृष्टीने आपण सरसकट एका वजनाने बघतो, पण त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये ह्या बघितल्या जातात आणि त्याचं पॅशनेटली केलं जातं. आता मी गेल्या वर्षी जेव्हा फ्रान्समध्ये गेलो, तेव्हा मला माहीत नसलेले लिक्युअर हा प्रकार बघितला. मी लिक्युअर हा प्रकार आणि मी जी प्यायलो ती 1640 साली मंक्सनी, ख्रिश्चन मंक्सनी तो फॉर्म्युला लोकल्सना दिला. 1640ला, म्हणजे त्यात 40 हर्ब्स आहेत. लिक्युअर इज टेकन आफ्टर डिनर, अनलाइक लिकर इट कंटेन्स हर्ब्स. असे जे फाईन जे आहेत, म्हणजे आता माझ्या ह्या सगळ्यात काय झालं की आपण नॉर्मली टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा आपल्याला ह्या टाईप, मी केसरीने गेलो समजा किंवा कुठल्याही दुसऱ्या तर्फे, तर एटिकेट्सचा भाग येत नाही. पण ते सगळ्या देशातले जे युरोपियन आहेत, ते युरोपियन आहेत, त्यांच्याबरोबर जेव्हा टेबलवर मी बसणार तेव्हा मला ते टेन्शन यायला लागलं की स्पॅगेटी कशी खातात किंवा सूप आहे. तर आता सूप आपण कुठे काय बघतो, सूप पिताना कसं प्यायचं किंवा क्रॉकरी जी आहे ती अशी 3-3 फोक्स आहेत समजा, तर आउटसाइड इनसाइड बघा, किंवा हा जो आहे तो सूपचा स्पून आहे, कुठे कटलरी कशी ठेवली जाते, तो नॅपकिन कसा ठेवावा किंवा म्हणजे एक एक पदार्थ कसा खाताना कुठल्या कटलरी वापरावी, हे संबंध आहे ना, अजूनही मी युरोपला जाताना परत ते रिफ्रेश करतो. कारण त्यांच्याबरोबर जेव्हा राहतो तेव्हा मला ते एक्सक्यूज घेता येत नाही आणि बाकीचे सगळे युरोपियन्स असतात. आणि या सगळ्यात एक झालं की मला प्रत्येक देशात चांगले मित्र मिळाले. आता लॉकडाऊनच्या आधी फेब्रुवारीत डेन्मार्कवरून मित्र आला, त्याला मी कॉपर चिमणीत घेऊन गेलो. तो इंटरकॉन्टिनेंटमध्ये राहत होता, नॅचरलचं आईस्क्रीम दिलं वगैरे. त्याच्या आधी एक आहे, त्याला हिल्टनमध्ये सर्बियात वगैरे माझे एवढे चांगले संबंध, सर्बिया, बल्गेरिया वगैरे अशी जी बाल्कन नेशन्सला नॉर्मली टुरिझमला लोक जात नाहीत. आणि तिकडे गेल्यावर जे माझे एक्सपिरियन्स राहिले आणि ह्यांच्याबरोबर राहिल्यावर युरोपियन लोकांचं संबंध राहणं आणि वगैरे. आता एक साधं उदाहरण सांगतो. मी बल्गेरियावरून सर्बियात गेलो, 350 किलोमीटरचा प्रवास. बल्गेरियातली मैत्रीण आहे, तिलाही आश्चर्य वाटलं की मी फ्लाईटनी न जाता, कारण तेवढेच पैसे आहेत. मुलीने सांगितलं, मी आणि माझ्याबरोबर एक मुस्तफा म्हणून कपाडिया, ओनरंगवाला, त्याच्या वडिलांना ओळखतात, आम्ही दोघं जण कारनी, टॅक्सीनी गेलो. 7ला बल्गेरियातून सोफियावरून निघालो, 12:30ला गेलो. त्याच्यात रोडनी जाताना मला संबंध डेव्हलपमेंट किंवा इतर संबंध कंट्री साईड वगैरे बघायची होती. तिकडे 12:30ला गेलो. सर्बियातल्या मित्रांनी सांगितलं होतं तो आल्यावर मला कळव म्हणून. तिकडे आम्ही एअरबीएनबी मध्ये गेलेलो होतो. त्याला 1 वाजता कळवलं आलेलो आहे आणि असं ठरलं होतं की तो इव्हनिंगला डिनरला घेऊन जाणार. या बाबेनी फोन केला 1 वाजता, मला म्हणाला 2 वाजता येतो. मी म्हटलं मुस्तफाला, बहुतेक हा आपल्याला टांग मारणार आणि दुपारच्या ह्याच्यावर गुंटावर. दुपारी आल्यावर म्हणाला चल आपण कॉफी घ्यायला जाऊ. कॅफेमध्ये गेलो. म्हणाला ह्या कॅफे नुसती कॉफी घ्यायची नाही, मला नंतर कधीतरी मी तुम्हाला फोटो दाखवेन. त्या कॅफे बरोबर एक राकिया म्हणून लोकल ड्रिंक असतं. ती राकिया अशी रॉ त्यांच्याकडची, जे ब्रँडी टाईप स्ट्रॉंग त्याचं पर्सेंटेज असतं. कॉफी बरोबर ती राकिया प्यायलो. मला म्हणाला हे झालं, पण तिकडचं एक रेस्टॉरंट आहे ते माझ्या आवडीचं आहे. लक्षात घ्या, दुपारी 12 वाजता मी पिकनिकला कधी ड्रिंक घेत नाही. याच्या कॉफी बरोबर ते राकिया प्यायलो. त्याच्यानंतर हा दुसरीकडे घेऊन गेला.
दुसरीकडे गेल्यावर परत तोच प्रकार, कॉफी बरोबर राखिया, म्हणाला ह्याच्याबरोबर बियर प्यायची असते, पिवो त्यांचं. ती बियर तिकडे रिकाम्या पोटी आपली 2 कॉफी, 2 राखिया आणि 1 बियर पिऊन 4 वाजता माझी टूर होती, सिटी टूर. 4 वाजता आम्ही गेलो. गेल्यानंतर 7 वाजता ती टूर संपल्यावर त्या गाईडनी सांगितलं, ते एक लोकल ड्रिंक असतं राखिया, ते जरा जपून प्या. पटकन वाटणार नाही. आणि तिला सांगायला लागलं, की आमचं ऑलरेडी 2 झालेले आहेत. तर असे जे एक-एक अनुभव आहेत, जे जनरली तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीमधून जाताना तुम्हाला कधीही मिळणार नाही. असे एक-एक एक्सपिरियन्स आहेत. ते सगळे मिळाले आणि तिथल्या लोकांच्या बरोबर राहिलो. तिथल्या फाईन डायनिंगमध्ये त्यांनी आम्हाला ट्रीट करायचं. मग आम्ही रेसिप्रोकेट करायला त्यांना कुठेतरी न्यावं. तर युरोपियन स्टाईलनी जे आहे संबंध, म्हणजे सिट डाउन डिनर्स विथ ऑल द एटिकेट्स, मॅनरिझम, हे अनुभवायला मिळालं गेले 8-10 वर्षात. तर खरोखर आणि दॅट टू रिप्रेझेंटिंग इंडिया. म्हणजे जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा नक्की वाटतं की कुठेतरी एक दैवी वरदहस्त होता म्हणूनच या गोष्टी झाल्या. एक एक ठिकाणचं आता साधं पोलंडला गेलं, तर पोलंडला लोकं जातील, क्रॅकॉवला जातील, वॉर्सॉला जातील. पण झाकोपेन म्हणून त्यांचं एक विंटर कॅपिटल आहे, जिथे युरोपियन्स आणि पोलिश लोकं तिकडे जातात. ते झाकोपेनची पॉप्युलेशन किती? 27,000 आणि अॅन्युअल टुरिस्ट किती? 25 लॅक्स. रेशो काय झाला? 1:100. त्या झाकोपेनमध्ये नॅचरली मी गेलो तेव्हा मी एकटाच होतो. तो लीन सीझन होता वगैरे, ठीक आहे. आणि किती कोणी म्हणालं ना, तर लँग्वेजचे एवढे प्रॉब्लेम की मॅकडोनल्डला जाऊ नये. मी व्हेज म्हणून तिकडे सांगितल्यावरही व्हेज कळण्याचंही कुणाला नाही. आणि व्हेजमध्ये त्यांच्याकडे व्हेज म्हणजे आता मी आणि बायको जेव्हा कंबोडियातून व्हिएतनामला गेलो, त्या व्हिएतनामच्या एअरलाइन्समध्ये त्याला व्हेज म्हणून आम्ही दोघांनी लिहिलेलं, रिस्क नको म्हणून. त्यांनी हो ओके म्हणून सांगितलं. संबंध सगळ्यांना प्लेनमध्ये सर्व केलं आणि मी त्याला 2दा सांगितलं व्हेज आणि मला आणून दिलं आणि सांगितलं ते जे वरची काकडी आणि टोमॅटो आहे त्याच्या खाली पोर्क होतं. तर ते वरची गाजर आणि काकडी आहे ना, ती व्हेज आहे. तर अशी स्थिती असते कुठेही. आणि जेव्हा तुम्ही बघता म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी आता कंबोडिया किंवा व्हिएतनाम वगैरे अशा ठिकाणी इंटिरियरला वगैरे जाऊन आणि फार चांगलं म्हणजे लोक जनरली हॅलॉंग बेला जाणार नाही. व्हिएतनामला गेले तर सायगावला जातील किंवा हॅनॉईला जातील. पण हॅलॉंग बे की तिथे 10 आणि 15,000 वर्ष जुन्या अशा केव्ज आहेत आणि त्या केव्ज मध्ये लाईट त्यांनी केलेले आहेत. पण समथिंग म्हणजे ते सगळे हेरिटेज मध्ये आहेत, युनेस्कोच्या आहेत वगैरे, पण समथिंग सिम्पली आउट ऑफ धिस वर्ल्ड. तिकडे तुम्हाला मोती कसे होतात, पर्ल्स वगैरे हेही दिसतं. पण जे संबंध एक्सपिरियन्स आहे, आता 2 वर्षापूर्वी मी आणि बायको एक मेराग्लिविया म्हणून MSCची जी जगातली 4th लार्जेस्ट क्रूज आहे, जी 2017ला कमिशन झाली. आम्ही 2018ला गेलो. 18 डेकची, 4,500 पॅसेंजर, 2,000 क्रू. त्या संबंध 4,500 जेमतेम 10 जण इंडियन होते. सुदैवाने दुर्दैवाने आमचा कोणाशी संबंधही आला नाही. तो इंडियन, मग तो इंडियन असेल किंवा तो मॉरिशसचा असेल किंवा तो कुठला श्रीलंकनही असेल, पण दिसताना तो दिसला, इथपर्यंत होतं. पण अशा क्रूज मधूनही आम्ही गेलो. सिम्पली आउट ऑफ वर्ल्ड. असं तुमच्यापैकी कोण क्रूजनी गेलं नसेल तर माझी विनंती, आता हे सगळं एकदा स्ट्रीमलाईन झालं तर एखाद्या मोठ्या क्रूजनी, आणि तेही इंडियातल्या जाऊ नका जिथे आपली लोक येऊन त्याचं भुलेश्वर करतील, अशा ठिकाणी जाऊ नका. पण तुम्ही बाहेर जाऊन, तर मी गेलो ते बार्सिलोनातून गेलो आणि परत ती 7 दिवसांनी बार्सिलोनात येते. पण ती माल्टा वगैरे अशा ऑड देशातून गेली आणि इट्स अ फ्लोटिंग सिटी आय वुड से, जिथे 4,500 पॅसेंजर, 2,000 क्रू, 18 डेक. मी 13व्या डेकवर केबिन व्ह्यू घेतलेला होता, पण ते केबिन मध्ये संध्याकाळपर्यंत जाणं शक्य आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचंही नाही आणि अतिशय फ्रीजिंग कोल्ड, म्हणजे एरवी सुद्धा. आणि आतले संबंध जर बघाल ना, तर समथिंग आपल्या 5 स्टार पेक्षाही
फार चांगले असे त्यांच्या क्रूज असतात. एकदा तुम्ही क्रूजनी जाल तर आय ॲश्युअर यू, यू विल बी ॲडिक्टेड टू क्रूज. असे फार एक युनिक, म्हणजे मी जर सांगायला बसलो तर जे ऑड प्लेसेसना वगैरे गेलो ते बराच काळ लागेल, म्हणजे वाहवत जायला नको. पण अतिशय मजा आली. आयुष्य ते खरोखर वेगळ्या रीतीने जगायला मिळालं, ऑन माय टर्म्स, सो फार ॲटलिस्ट. एन्जॉयबल. म्हणजे माझ्याकडे आता गेले 5-6 वर्ष मी फक्त फोटो घ्यायला लागलो. ते 150 बिअरचे ब्रँड मी कन्झ्युम केलेले, ज्यातले मला वाटतं एक 10 ते 15 सोडून बाकीचे लोकांनी ऐकले किंवा ऐकलेलेही नाहीये आपल्याकडच्यांनी. असे ब्रँड पाहिलं. म्हणजे तिकडे गेल्यावर एकच लागलं, रोज रात्री कोटा कंप्लीट करायचा तर 2 वेगवेगळ्या टाईपच्या बिअर प्यायच्या. करणार काय? म्हणजे वेळ कमी असतो, 8-10 दिवसात किती करणार? तर रोज 2-2 ब्रँड वेगवेगळे प्यायचे. अशी एक मजा करत गेलो. तर असा हा प्रवास होता. आणि मला हे सांगण्याचं तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आय होप आय हॅवंट टेकन मच ऑफ युअर टाइम. छान सर, खूपच छान. खूप छान. Very तुमच्याबरोबर nice. आम्ही असे प्रवास नाही केला असं बाकीच्यांनी पण आणि that शेअर was करायला very हवं, enjoyable. गरजेचं आहे. व्हेरी एन्जॉयबल. नाही, म्हणूनच गेल्या वर्षी मी देशमुख साहेबांना ही आयडिया दिली. काय असतं की आज मी आणि समजा नितेश आहोत, नितेश ग्राफिक्स मध्ये आहेत इथपर्यंत ठीक आहे. बाकी नितेश बद्दल मला काहीच माहिती नसते. कधीतरी महिन्यातून एकदा येणार, माझ्या वाटेला नितेश किती येणार तेही माहित नाही. कधीतरी हाय हॅलो करणार, माझा मी जाणार, त्यांनाही माहित नसतं हा आहे काहीतरी ग्राफिक्स मध्ये म्हणतोय, माहित नाही. तर जेव्हा त्याची बॅकग्राऊंड कळते, तो मनुष्य कळतो, त्याचा प्रवास कळतो, तेव्हा आता वेंगसरकर साहेब आहेत, ते आपल्याकडे एवढी वर्ष आहेत, पण मला वाटतं की बऱ्याच जणांना ते काय नक्की आहेत हे कळलं नसेल, किंवा आंबेकर काय आहेत. पण हे प्रत्येकाचा प्रवास कळत गेला आणि त्या निमित्ताने आपल्याला कोण त्याची बॅकग्राऊंड काय किंवा त्याचा प्रवास आहे, प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो आणि त्यात नक्की काहीतरी सांगण्याजोगं असतं. तर ते त्यांनी त्याच्या पद्धतीने सांगितलं तर ते नक्कीच आहे ना, त्याची एक वेगळी ओळख होऊ शकते. बाकी एक तुम्हाला सांगतो की थोडासा माझा एक भाग सांगायचा राहिला. माझ्यावर माझ्या मामाचा बराच प्रभाव पडला. तो अतिशय हजरजबाबी, त्याला इंग्लिशमध्ये विटी म्हणतात, त्या टाईपचा कॅरेक्टर, सोशल होता. मी सोशल फारसा नाही, मला लो प्रोफाईल राहायला आवडतं. मंगेश पाडगावकर हा माझा मामा, आमची सामायिक प्रॉपर्टी. पण त्याची माझी इंटरॅक्शन जेव्हा ती जागा सावंतवाडीची आमची विकायची होती, त्यांना 8 आणे हिस्सा होता, मला 2 आणे हिस्सा होता. आणि 5 पाडगावकरांची पॉवर ऑफ अटर्नी भिसेकडे होती, त्यातले 3 पाडगावकरांना मी 20 वर्ष भेटलेलो नव्हतो. अशी स्थिती होती. तेव्हा मंगेश पाडगावकरांच्याकडे बऱ्याच वेळा जायचा योग आला. तर थोडासा मिश्किल, थोडासा चेष्टेखोर स्वभाव आहे. हल्ली हल्ली मी तो बराच कंट्रोलमध्ये आणला, कारण काही वेळा समोरच्याचा मूड नसेल तर ते ऑफेन्सिव्ह होतं, किंवा तो त्याचं नेचर नसेल तर ती चेष्टा आहे. समर्थांनी म्हटलं टवाळा आवडे विनोद, तर त्यांनी बाकीचा मी समर्थांना खूप मानतो, त्यांच्यासारखा संत नाही, पण ते वाक्य त्यांनी का म्हटलं ते मला कधी कळलं नाही. माझी लिमिटेशन. एनिवे, थँक्स. थँक्यू. खूपच छान, व्हेरी नाईस. खूपच छान. खूप छान, खूपच छान. नितेशनी रेकॉर्ड केलेलं आहे. नंतर कधीतरी जर इच्छा असेल तर कोणाला तरी सेकंड पार्ट वगैरे पण सांगू शकेन. जरूर जरूर, नक्की सांगा. सगळ्यांचे धन्यवाद. नेहमीच आम्हाला ऐकायला आवडेल. मला टूरला घेऊन जा, मी तिकडे पण ऐकेन तुमच्या. मी सुद्धा स्पॉन्सरचीच वाट बघतोय, कोण स्पॉन्सर करेल. चला घेऊन डिसेंबरला जाऊया, मी करतो स्पॉन्सर. ऍक्च्युअली सांगतो, 5 ऑक्टोबरला आय वॉज सपोज टू बी इन मॅड्रिड. ऍक्च्युअली कोण झाले, नाव आय एम सपोज टू बी इन मार्च 2021 इन ॲम्स्टरडॅमला मी जाईन की नाही माहित नाही, पण मी आता आय एम स्टेपिंग डाऊन इन डिसेंबर. पण एरवी जसं म्हटलं की जर्मनी 3दा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो.
हॅम्बर्गला वेगळा राहिलो, बर्लिनला वेगळा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी सिटी टूर आणि आजूबाजूचा भाग आहे तो सगळा करत गेलो. म्हणजे इटलीमध्ये जसं म्हटलं आपल्याकडची लोक मिलानला जास्तीत जास्त जातील. मिलान पासून 45 किलोमीटरवर एक स्ट्रेसा म्हणून आहे, जे आपल्याकडे जसं लोणावळा खंडाळा आहे टुरिस्ट स्पॉट, तसं इटलीमध्ये मिलान पासून 45 मिनिटावर स्ट्रेसा म्हणून आहे. तिकडे 150 वर्ष जुन्या हॉटेलमध्ये मी राहिलो आणि तिथे बॉरोमिओ आयलंड्स म्हणून आहेत. ती बॉरोमिओ फॅमिली ही जी आहे ती इटलीतली रिचेस्ट फॅमिली मानली जाते. त्यांच्या कॅसलच्या समोर वगैरे 150 वर्ष जुन्या हॉटेलमध्ये त्या गोष्टी मी माझ्या पैशानी किंवा ॲज अ टुरिस्ट करू शकलो नसतो, पण ती संधी मिळाली आणि त्याच्यावरून मी कॅपिटलाइज करत गेलो. ओके. आणि तिकडे एक एक भाग इतके सुंदर मिळाले. म्हणजे गंमत सांगायची, तिथे बॉरोमिओमध्ये मला लक्षात आलं की त्यांच्याकडे इटलीत त्यांनी 2 गोष्टी केल्या होत्या. एक कार्डिनल होईल आणि एक भाऊ आहे तो किंग होईल. आणि कसं केलं, एक राजगुरू होईल आणि एक राजा होईल. हॅलो. त्याचा फायदा काय झाला की राजगुरू आहे त्याला राजा मारू शकणार नाही आणि राजगुरू आहे तो राजाला मारू शकणार नाही. 2 भावात अतिशय सुंदर रीतीने डिव्हिजन केली गेली की एकाने दुसऱ्याचा काटा काढू नये. ह्या काही गोष्टी आहेत ना, ह्या तिकडे गेल्यावर त्यांच्यासारख्या राहिल्यावर म्हणजे मला टुरिझम मध्ये एकच नेहमी बरं वाटलं, हे कॅथेड्रल आहे बघितलं, मी निघून आलो. ही वॉल आहे, ही वॉल बघितली, निघून आलो. असं कधीच झालं नाही. त्याची हिस्ट्री काय, त्याची बॅकग्राऊंड काय, त्याचं आर्किटेक्चर कुठलं, त्याचा सिग्निफिकन्स काय, हे सगळं मला अनुभवायला मिळालं, शिकायला मिळालं. मी समजावून घेतलं, कल्चर समजावून घेतलं आणि त्यामुळे जो इतरांना जो टुरिझम मध्ये मिळणार नाही तो आनंद मला मिळाला. आणि आता यंदा सुद्धा बायकोला घेऊन बालीला जायचं होतं, ते बारगळलं. मला रशियाला जायचं होतं, ते बारगळलं यावर्षी. आणि आता कोविडच्या परिस्थितीत मला किती पेस ठेवता येईल, बिकॉज आय एम रनिंग अगेन्स्ट द हे आता थोडासा म्हणू नये पण काउंटडाऊन चालू झालेला आहे एज वाईज. तर त्यामुळे हा संबंध पिरियड आहे तो मी ग्रेस पिरियड मानतो. पुढे काय किती जमेल देवाला माहिती. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. हो, ऑलवेज तुम्ही एव्हरग्रीन आहात. कुठे काउंटडाऊन करताय? अंधारातून आवाज आला ना तो मला दैवी आवाज वाटला. अरे वा वा वा. व्हिडिओ ऑफ करून जे बोलतात ना तो मला दैवी आवाज मग हो, तसं वाटलं पाहिजे ना, कळलं तर पाहिजे. पिकनिकचे टूर लीडर आहेत तुम्ही. हो हो हो. भिसे साहेब, बोला बोला. पिकनिकचे टूर लीडर आहात तुम्ही आमच्या. करूया करूया. मी एक कर्जतची पिकनिक करायची आहे, हो, ते तर आहे. इन्व्हिटेशन आहे. एक अलिबागची करायची आहे. तर ती when they normalize we'll start with that, then go to other places. मग ट्रिप करू, इंटरनॅशनल ट्रिप नंतर. मला महाराष्ट्रातून सुरू करू आपण. स्पॉन्सर इव्हन नेपाळ आणि बांगलादेशला पण जायला तयार. गुड गुड. बांगलादेश